वाशिममध्ये कांद्याचे दर घसरल्याने कांदा उत्पादक शेतकरी संकटात सापडले। आष्टी तालुक्यातील दौलावडगाव इथल्या महिला शेतकरी सुमन कणकर यांच्या शेतात 1 एकर कांदा चाळीमध्ये पडून आहे। संतापलेल्या सुमनबाई यांनी सरकारने कांद्याचं ज्यूस करून प्यावं तर आमच्या कांद्याला भाव द्यावा अशी मागणी केली आहे। लातूरमध्ये वातावरणातील बदलामुळे आंबा उत्पादनावर परिणाम झालाय। उत्पादन घटलं तरी आंब्याच्या दरामागील वर्षीच्या तुलनेत कमी आहेत। इतर राज्यातून मोठ्या प्रमाणात आंब्यांची आवक होत असल्याने आंब्याचे दर घसरलेले आहेत। धुळे कृषी उत्पन्न बाजार समितीत गव्हाची आवक घटलेली आहे। केवळ 60 पोते गव्हाची आवक झाली आहे। 60 पोते ही यंदाच्या हंगामातील सगळ्यात कमी आवक आहे। गव्हाला सरासरी 2750 रुपये प्रति क्विंटलचा दर मिळतोय। यानंतरची बातमी नंदुरबारमधून। नंदुरबार जिल्ह्यात हवामान खात्याने अवकाळी पावसाचा अंदाज वर्तवलाय। जिल्ह्यात ढगाळ वातावरण असून काढणीला आलेला गहू वाचवण्यासाठी शेतकऱ्यांची धावपळ सुरू आहे। अवकाळी पावसाच्या अंदाजामुळे गहू उत्पादक शेतकऱ्यांच्या चिंतेत मोठी वाढ होण्याची शक्यता आहे। वाशिम कृषी उत्पन्न बाजार समितीत काळ्या हळदीला 22,100 रुपयांचा उच्चांकी दर मिळालाय। या हळदीला कोचा हळद असेही म्हणतात। लागवड करताना बियाणं म्हणून वापरलेली ही हळद कालांतराने जमिनीत वाळून काळी होते। ही हळद अनेक आजारांवर औषध म्हणूनही काम करते। वाशिमच्या बाजारात तब्बल 14,300 क्विंटल विक्रमी आवक झाली आहे। या मालाची एकाच दिवशी मोजणी पूर्ण न झाल्याने काल बाजार बंद ठेवून मोजणी करण्यात आली। खरीप हंगामाच्या बियाणे खरेदीसाठी शेतकरी साठवलेली हळद बाजारात विक्रीसाठी आणतायत। हिंगोलीत शेतकऱ्यांची गुरं जगवण्यासाठी धडपड सुरू आहे। वाढत्या उष्णतेसह पाणी टंचाईमुळे हिरवा चारा उपलब्ध होत नाहीये, तर चाऱ्याचे दर वाढल्याने शेतकरी आर्थिक संकटात सापडण्याची भीती देखील आहे। गवताच्या एका पेंडीला 10 ते 15 रुपयांचा दर मिळतोय। जळगावमधील रावेरमध्ये केळी कापणीला सुरुवात झाली, मात्र बाजारात चांगला दर मिळत नसल्याने शेतकरी नाराज आहेत। केळींना 1,200 ते 1,400 रुपये प्रति क्विंटल भाव मिळतोय। प्रशासनाने याची तात्काळ दखल घेण्याची मागणी केलेली आहे। नांदेडमध्ये सध्या उष्णतेच्या प्रमाणात वाढ झाली आहे। याचा फटका केळीच्या बागांना बसतोय। तळपत्या उन्हाने केळीच्या बागा करपलेल्या आहेत, त्यामुळे केळी उत्पादक शेतकऱ्यांच्या अडचणीत वाढ झाली आहे। अवघ्या 500 रुपये क्विंटल या दराने केळीची विक्री होते। तसंच उन्हाने करपलेलं केळीचं पीक हे गुरांसाठी चारा म्हणून वापरलं जातंय। वाशिममधील बाजारात डाळ वर्गीय पिकाच्या बियाण्यांचे दर स्थिर आहेत। खरीप हंगामाची तयारी सुरू झाली असून शेतकरी बियाणं खरेदी करतायत। उडीदला 200 ते 300 रुपये प्रति किलो, तर मुगाला 200 ते 350 रुपये प्रति किलो असा दर मिळतोय। लातूरमध्ये खरीपात 4,82,000 हेक्टरवर सोयाबीन पेरणी होणार असल्याचा अंदाज कृषी उत्पन्न बाजार समितीने व्यक्त केलाय। त्या दृष्टीने प्रशासनाने नियोजन केलेलं आहे। यासाठी खरीपात 3,62,000 क्विंटल बियाण्यांची आवश्यकता लागणार आहे। नंदुरबार जिल्ह्यात यंदा मिरची लागवडीच्या क्षेत्रात वाढ होणार आहे। जिल्ह्यात मिरची लागवडीची तयारी सुरू आहे। शेतकऱ्यांनी रोपवाटिकांमध्ये मिरची रोपांची बुकिंग मोठ्या प्रमाणात केली आहे। रोपवाटिकांमध्ये सध्या ₹1.70 प्रति रोप याप्रमाणे बुकिंग करण्यात येत आहे।